आज असं नारळी पौर्णिमा, सगळ्यांका नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। सगळीकडे नारळी पौर्णिमे गोडधोड केला जाता, तर मी ठरवलंय नारळी भात करतो। त्यासाठी घरचे तांदूळ स्वच्छ धुतलं आणि नितळत ठेवले 10-15 मिनिटा। त्यानंतर गुळ आणि ओला खोबरा किसून घेतलंय आणि मग एका कढईत जरासं तूप घालून लवंग, वेलची आणि दालचिनी घालून जरा परतलंय। त्यानंतर काजूचे गर घातले आणि 2-3 मिनिटं परतल्यानंतर जरा रंग बदलेपर्यंत परतलं आणि मग त्याच्यात नितळून ठेवलेले तांदूळ घालून खमंग असे भाजून घेतलंय। तुपावर जरा तांदूळ परतले की भात चिकट होणार ना। तांदूळ खमंग भाजून झाले तसे ज्या वाटीन 1 वाटी तांदूळ घेतलेलं त्याच वाटीन 3.5 वाटी पाणी घालून चवीपुरता मीठ घातलं आणि त्याच पाण्यावर तांदूळ शिजत ठेवलंय। झाकण लावून 5 मिनिटं भात शिजल्यानंतर परत एकदा मध्ये चेक केले तर भात शिजाक नाही होतो, म्हणून परत जरा वेळ 2-3 मिनिटं शिजवून घेतलं। त्याच्यानंतर भात व्यवस्थित असं शिजलेलो, चांगलं मऊसूत झालेलो, म्हणजे 90% तरी शिजलेलो। त्याच्यानंतर त्याच्यात चिरून ठेवलेला 1.5 वाटी गुळ घातला। गुळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचा, कमी जास्त कसा आपला गोड लागत तसा। नारळी भाताक साखर भाताक जरा जास्तच गोड झाला तर चवीक तो बरं लागतं, नाहीतर पानचट कसं लागतलो, म्हणून जरा जास्तच गुळ घातलेला। गुळ घालून झाला तसं झाकण लावून ठेवले। गुळाक जरा वेळान पाणी सुटला आणि रवलेलो भात 10% त्या गुळाच्या पाण्यातच शिजवायचो। त्याच्यानंतर ओला खोबरा किसून ठेवलेला ता घातलंय। ओला खोबरा घालून झाला तसं 2 मिनिटं वाफवून घेतलंय भात। त्याच्यानंतर जराशी रंगापुरती हळद घातलंय। एरवी केशर असा सगळाच असा, पण पारंपरिक पद्धतीने नारळी भात करूचो होतो म्हणून हळद घातली त्याच्यात। हळद सगळ्यात शेवटी घातलेलं आहे, कारण गुळ काळा वापरलेला आणि काळ्या गुळाचं पण असं रंग जरा पिवळसर येतात, त्याच्यामुळे म्हटलं कसं रंग येतं त्या अंदाजान हळद घालतलंय, म्हणून नंतर हळद घातलंय। नारळी भात तयार झालो तसं बाजूक उतरून ठेवलंय आणि त्याच्यावर झाकण लावून 10 मिनिटात असंच मुरत ठेवलंय। गुळ, भात आणि खोबरा एकमेकात मुरला की चव खूप सुंदर लागतं नारळी भाताची। त्याच्यानंतर असं सडसडीत भात झालेलो। सगळ्यात आधी केळीच्या पानावर वाढून घेतले आणि देवाक नैवेद्य दाखवलं। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाल्लो, खूप सुंदर आणि चविष्ट झालेलो। तुम्ही पण एकदा नक्कीच असं ट्राय करा। आजचो पारंपरिक नारळी भाताचा व्हिडिओ आवडलो असात तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असात तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे माझे व्हिडिओ तुमका दिसतले।